फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं सकाळचा चहा नाश्ता वगैरे? आणि तुम्हाला लगातार व्हिडिओ बघितले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटू या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्हाला सांगते, नंतर काय झालं, मी माझ्या फ्रेंडकडे गेलेली होती. बरोबर 4 दिवस तिच्याकडे राहिली. तिच्याकडे आदल्या दिवशी गेली. दुसऱ्या दिवशी माझा बर्थडे होता. बर्थडे सेलिब्रेशन केलं मस्त. तिथे तिच्याकडे होते तोपर्यंत सगळं ही असं सांगत होती मी तिला सगळं माझे. तर त्यावेळेला तिने म्हणे की आता निवांत रिलॅक्स 2 दिवस राहा. आणि नंतर काय झालं, माझ्या मुलीचं ॲडमिशन तिथंच झालेलं होतं, मुलाचं ॲडमिशन तिथंच होतं. त्यामुळे मी काय ती सोडू शकत नव्हती. आणि नंतर मग माझ्यासोबत असं काय करायचं, जॉब करायची, काहीतरी करायचं, काहीतरी काम धंदा करावा लागेल, कारण शक्य नाही आहे. आता खूप वेगळं वातावरण झालेलं होतं, बरोबर का? मग आता करायचं काय, तर तुम्हाला सांगते. मग नंतर मी ठरवलं की आता आपण वापस गेलो ना की बघूया सरांना विचारून की तिचं ॲडमिशन कॅन्सल करता येते का. आणि दुसरीकडे ॲडमिशन घ्यायचं म्हटल्यावर तिथले सगळं आपल्यालाही पाहिजे. हे सगळं खूप वेगळं होतं माझ्यासाठी आणि माझ्यासाठी ते शक्य नव्हतं. म्हणून मी काय केलं, 1 वर्ष तिथंच राहायचं असं ठरवलं. मुलांचं ॲडमिशन पण राहू द्यायचं आणि 1 वर्षानंतर बघूया, काहीतरी निर्णय घेऊया. पण असं झालं. तेवढ्यात तुम्हाला सांगते, मी एक चुकी केलेली होती. काय चुकी केलेली होती की मी ज्या ठिकाणी भाड्याने राहत होते, ती घरमालकीण होती ना, त्या घरमालकिनीचं मोटरचं बटन माझ्या घरात होतं, बरं का. जिथं ती पहिली राहत होती आणि तिनं नवीन बांधलं म्हणून ती समोरच्या घरात राहायला गेली. आणि ती जुनं घर जे होतं ते तिनं मला भाड्याने दिलेलं होतं. आणि मी त्या भाड्याने त्या घरात राहत होती. तिथं तिचं बटन होतं मोटरचं. म्हणजे पाणी आल्याच्या नंतर ती आतलं बटन चालू केल्याशिवाय पाणीच चढत नव्हतं वरच्या टाक्यांमध्ये. असं ती सिस्टीम केलेली होती. त्यामुळे तिनं मला येताना चावी मागितली की म्हणे तुम्ही चाललाच आहात तर बटन आतमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चावी ठेवून जावं लागेल. म्हटलं आता ठीक आहे, माझ्या घरात तसं बी काय आहे, म्हणून मी चावी ठेवून आली. तर हिनं त्या नवऱ्याला आल्यावर चावी दिली. त्यानं घरातून फोटो गायब केले. त्याला वकिलाने सांगितलं असेल तुझ्यासोबतचे फोटो काही पुरावे आहेत ती नष्ट कर म्हणून, बरे का. मग आता मला एवढं सगळं माहिती नव्हतं आणि कधीच काही आमच्या आयुष्यात कधी कोर्ट कचेरी नव्हती ना, त्याच्यामुळे मला काहीच माहित नव्हतं. आणि माझ्या वकिलाने पण सांगितलं नाही की तुमचे काही फोटो आहेत का, ते फोटो लागतील, हे लागतील. ह्यानं तोपर्यंत मी जाईपर्यंत चावी तिच्याकडून घेतली बी, घरी गेला असेल, चावी घेतली बी तिच्याकडून, घरातले फोटो पण गायब केले आणि मला काहीच माहित नाही. जसं तसं ठेवून पण दिलं. मग मी गेल्याच्या नंतर हिच्यापासून वापस गेल्याच्या नंतर मी घरी गेले. घरी चांगलं 4-5 दिवस झाले मी घरात नॉर्मल राहतेय. मग बाहेर गेले भाज्या घ्यायला. तर तो भाज्या घ्यायला गेल्याच्या नंतर मला रस्त्यालाच गाडी उभा करून शिव्या देतोय. ए छिन्नाल, ए रांड, ए तोंडाला जरी बांधली तर तुला काय वाटतंय का, तू ओळखू येत नाही का मला, अवदसा, आमचं घर बर्बाद करायला लागली. रस्त्याला उभा राहून हात करू मला शिव्या देतोय, बरं का. लोक सगळे बघतायत आणि हा मला शिव्या देतोय. मग मी तरी पण त्याला, रस्ता आहे नीट बोल म्हणते, तरी पण तसंच. मग ना आता करायचं काय, मी वकिलाला फोन केला. घरी आले त्याला फोन केला. म्हटलं मला असा त्रास व्हायला लागलाय बाबा. म्हणलं हा मला रस्त्यावर पण शिव्या देतोय, अडवतोय. म्हटलं माझं राहणं मुश्किल आहे. म्हणलं हा माझ्यासोबत काही करू शकतो. तो म्हणे तुम्ही एक परत डबल पोलीस स्टेशनला अर्ज द्या की मला ह्याच्यापासून धोका आहे, हा मला रस्त्याला अडवून शिव्यागाळ करतोय, जीवाला धोका आहे. म्हटलं ठीक आहे. मी गेली पोलीस स्टेशनला. तिथं जाऊन अर्ज वगैरे दिला. म्हटलं मला असा असा त्रास व्हायला लागलाय, मी तो म्हणे कोर्टात जा. आता पोलीस बघा, ही तुमचं रोजच झाले म्हणे, तो काही माणूस ऐकत नाही आणि तुम्ही पण काय ऐकत नाही म्हणे, तुम्ही कोर्टात जा. म्हटलं कोर्टात मॅटर सुरू आहे, वकिलाला फोन लावून देऊ का, वकिलाने सांगितले मला ही करायला. म्हटलं देऊ का सांग म्हटलं. आणि हे आता घडले का नाही, ही पण तिथं चल म्हणलं चौकात. मग वकिलाला फोन लावल्याच्या नंतर वकिलाने सांगितलं त्यांना तो माणूस त्रास देतोय, तुम्ही एनसी नोंदवून घ्या, त्या माणसाला फोन करून बोलवून घ्या, वॉर्निंग द्या की तुमचं जी काही कोर्टात चाललंय, कोर्टाचा निकाल येईपर्यंत त्या बाईला कुठलाही त्रास नाही झाला पाहिजे, नाहीतर अटक वॉरंट निघल म्हणून. मग त्याला बोलवून घेतलं आणि हे केलं. तिथं बी तो, बरं का, मी काय केलं, नवरा आहे म्हणून दिलं नाही. मी डायरेक्टली म्हणलं की एक माणूस मला तिथं अडवून असाही करतोय, त्याचं दिलं नाव. तिथं गेल्याच्या नंतर म्हणते ही माझी बायको आहे, बरं का. मी काय दुसरा तिसरा कुणी छेडणारा माणूस नाही. ही माझी बायको आहे आणि मी तिचा नवरा आहे.
विचार करा. मग ह्यानं कोर्टात नाही म्हणला, कोर्टात धुणे भांडेवाली बाई म्हणला आणि ही तर म्हणतोय ही माझी बायको आहे. म्हटलं कोण म्हणतोय बायको आहे? तू तर कोर्टात म्हणतोय म्हणलं की तुझी बायको नाहीये म्हणून. तू लोकांच्या बायांना शिव्या देतो का रस्त्याला गाठून म्हणलं, मारायच्या धमक्या देतो का म्हणलं. आणि हसायला लागलाय, चल चल घरला गपचिप म्हणे. म्हणलं नाही नाही, ह्याच्याकडून लिहून घ्या, ही काय म्हणतोय, कोण आहे मी ह्याची, ह्याच्याकडून लिहून घ्या म्हटलं पोलीस लोकांना. पोलीस लोक पण हलकट लिहून नाही घेतलं याच्याकडून. ते झालं, मी घरी निघून आले. घरी निघून आल्याच्या नंतर त्यानं घर मालकिनीला फितवलं. काय घर मालकिनीला फितवलं, तिला खाली करायला लावा बरं का, तिला खाली करायला लावा. मग मला काय म्हणे, बस झाले म्हणे, ह्याचं भाडं मी भरतोय, तू आता घराच्या बाहेर निघ म्हणून मला त्यानं घराच्या बाहेर काढलं. विचार करा, मुलं स्कूलला गेले, दुपारचाच आला आणि मला त्यानं घराच्या बाहेर काढलं. घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर माझ्याकडे काहीच नव्हतं. विचार करा बरं का. काढलं ना कपड्यासोबत मला त्यानं बाहेर काढलं, अंगावरचे फक्त कपडे बाहेर काढलं. आता जायचं कुठं, रडले बसले. एक माझी मैत्रीण होती, तिच्या घरी गेली. तिच्या इथं गेल्याच्या नंतर तिला म्हणलं मला असं असं केलंय, तसं केलंय, मला बाहेर काढले. म्हणलं मुलं घरी, तिला आता काय करू काय नाही काहीच सुचत नव्हतं बरं का. मग मी काय केलं, ती मैत्रीण म्हणे ठीक आहे माझ्याकडे थांब 2 दिवस, कुठेतरी रूम बघ. म्हणलं रूम बघितल्यावर मी पैसे कुठून देऊ, माझ्याकडे पैसेच नाही आहेत, मी काय कामधंदा बी करत नाही, काय कसं करू बरं का. मग आता काय करायचं, ती मैत्रीण माझ्या इथं 2 दिवस थांब म्हणली, आपण घर बघू भाड्याचं काय होतंय काय नाही ते बघू म्हणली. मग गेली, मुलांना घेतलं, मुलांना घेऊन घरी आली. घरी आल्याच्या तिच्या घरी घेऊन गेली. तिच्या घरी घेऊन गेल्याच्या नंतर मुलांना तिनं स्वयंपाक वगैरे बनवला, जेवायला दिलं. आणि मग आम्ही एका ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी फोन लावले रूम बघण्यासाठी. रूम बघितली, एका ठिकाणी रूम बघितली. जशी का रूम बघितली ना, आता त्याच्याकडे मला जायचंय बरं का. आधी तो माणूस हो म्हणला, सगळं झालं, फिक्स झाली. आणि ह्याला कुणी सांगितलं कुणी नाही काय माहित नाही. हा तिथं गेला आणि काय म्हणतो माहित आहे का, ती जी तुमच्या इथली रूम भाड्याने दिली, ती जी बाई तिथे येणार आहे ना, ती बाई चांगली नाहीये वागायला, आणि ती बाई आमच्या इथं कामाला होती तर माझ्यावर केस ठोकली तिनं, आणि तुमच्या इथं जर आली तर ती तुमच्यावर सुद्धा केस करल, ती बाई चांगली नाही वागायला, तिच्याकडे किती पण मुलं येतात. त्या माणसाने मला फोन केला नाही म्हणून सांगितलं. विचार करा बरं का. त्या माणसानं मला नाही म्हणून सांगितल्याच्या नंतर मी हिला म्हणलं बघ ना अगं, तो माणूस नाही म्हणतोय म्हणलं. ती म्हणे काय झालं, आम्ही तिथं तुमच्या इथे येतो, तिथं आल्यावर आम्हाला सांगा की एक्झॅक्टली झालंय काय, असं नका करू तुम्ही, तिचे कशाला हाल लावल्यात असं तसं म्हणल्याच्या नंतर त्या माणसाने तिथं गेल्यावर तिला सांगितलं की म्हणे ताई एक माणूस आला होता आणि त्या माणसानं असं असं ह्यांच्याबद्दल सांगितलंय. तर ती म्हणली हिचा नवराच आहे तो, त्याला मूलबाळ होत नाही म्हणून त्यानं दुसरं लग्न केलंय, पण आता ही कोर्टात गेली म्हणून ही तिच्या विरुद्ध तसा बोलायला लागलाय आणि तिला इथं राहू देण्या गेलाय. पण तिची मजबुरी आहे की तिच्या मुलांचं शिक्षण इथं आहे, तर ती 1 वर्ष कुठं जाऊ शकत नाही, तिला 1 वर्ष राहायचंय काका, तर तुम्ही द्या तिला रूम. तो म्हणे नाही बाबा, तो माणूस इथे येऊन वाद घालल आणि मी काही हे असलेला पडत पडणार नाही. आणि तो माणूस असा पण म्हणलाय की तुमच्या जर घरात मुलं असतील तर अजिबात रूम देऊ नका, ती बाईले फालतू. म्हणजे ह्यानं माझं सगळीकडनं वाळवण लावलं होतं, घराच्या बाहेर काढलं बरोबर. मला कुठं रूम भेटू देत नव्हता. मी एका ठिकाणी जॉब बघितली, तिथं 4 दिवस मी काम केलं, 4थ्या 5व्या दिवशी त्यानं मला घरी बसायला लावलं. त्या माणसाला तिथं जाऊन धमक्या द्यायचा, तिथं जाऊन गोंधळ घालायचा. त्या माणसाने मला म्हणे की तुझ्यामुळे आम्हाला त्रास व्हायला लागलाय, बाई तू घरी राहा, येऊ नको. माझं काम पण सोडवलं आहे ना. म्हणजे माझे इतके वांदे करून ठेवले होते. कृपा की बरं का, एक व्यक्ती असा होता ज्यानं मला बरं का, आता मैत्रिणीच्या घरात किती दिवस राहायचं, 4 दिवस होऊन गेलेली होती, 5वा दिवस झाला. ती मोप काय म्हणत नव्हती, पण माझ्या मनाला हे होत होतं, आता करू काय. मग माझा एक फ्रेंड आहे, त्यांना मी फोन केला आणि सांगितलं, म्हणलं माझ्याकडे हा मला इथं राहू बी देत नाही, माझ्याकडे इथं राहण्याशिवाय पर्याय नाही, मला इथं राहावंच लागेल. माझ्या मुलांचं दुसरीकडे ॲडमिशन लगेच मला आता होणार पण नाहीये, आणि मला जिथं जायचं होतं मी तिथे चौकशा केल्या तर तिथं डिसेंबरमध्ये ॲडमिशन असतात, इतर वेळेला ॲडमिशन होतच नाही. आणि तिथे ॲडमिशन करायचं म्हटल्यानंतर पैसे पण लागणार होते, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तिथं सगळं माझ्यासाठी नवीन असणार होतं, मी कधीच काही बघितलेलं नव्हतं. करू तरी काय बरं का. त्या पिरियड्समध्ये मग आता असं फोन करून मी त्यांना सांगितल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं, कारण मी खूप रडत होती, दिवसभर रडत होती, जेवण केलं नव्हतं काही नव्हतं. ते म्हणे की तू आत्ता उठ,
पहिली आणि दत्ताच्या मंदिरात जा. दत्ताच्या मंदिरात जा आणि तू तिथे जाऊन दर्शन घे, तुला बरं वाटेल. कारण तू दिवसभर रडण्यावर काढलाय आणि पर्याय निघत असतो. मी एकच म्हणलं, मी माझी मुलं घेऊन कुठं पण जाईल म्हणलं, आणि मला नाही जगणं झालं ना तर मी मरल, पण मी आता नाहीही करू शकत, सहन होऊ शकत. मग त्याच्यानंतर त्यांनी तसं सांगितल्यावर मी मंदिरात गेली, तिथं बसली बरे का. तिथं बसली, जसं दर्शन घेतलं मी बसली उदास, देवाला प्रार्थना करत होती की माझं सगळीकडून हे झाले, काय करू. तेवढ्यात मला एक फोन आला बरे का. एक फोन आला एका मावशीचा, ज्यांची आम्ही रूम बघितली होती, पण त्या नव्हत्या बरे का. त्या गावी गेलेल्या होत्या आणि त्यांची रूम बघितलेली होती. मग त्यांचा मला फोन आला त्या मंदिरामध्ये गेल्यावर की तुम्ही आमची रूम बघायला आला होता आणि मी आता आलेली, तुम्ही येऊ शकता का, या. फोन आला म्हणल्याच्या नंतर मी तिला फोन करून सांगितलं आणि ती म्हणे की ठीक आहे, तू जाऊन बघ. मग मी गेली. पण आता पहिला मला अनुभव आलेला होता म्हणून मी आधीच तिथे गेल्याच्या नंतर त्यांना सांगितलं सगळं, माझं कोर्ट मॅटर चालू आहे, तो माणूस असा येऊन त्रास देतोय, त्या लोकांना भडकवतोय, त्यानं मला कोणाला रूम देऊ देत नाहीये, मला कुठं काम करू देत नाहीये, माझं त्यानं जगणं मुश्किल केले का, तर मी केस माघारी घ्यावी म्हणून हे सगळं चाललंय म्हणलं. तर तुमच्याकडे तो येईल, तो बोलेल, तर मी तुम्हाला आधीच सांगते म्हटलं की पहिलं माझ्यासोबत तसं झालंय म्हणून आता सांगते की तुम्ही जर हे सगळं ऐकून तयार असाल, मला परत मध्येच खाली कर म्हणत नसाल, तर मी तुमच्या इथे येईल, राहिलं नाही तर नको, मी कुठेही पण निघून जाईल. म्हणून मी तिच्यापाशी पण रडायला लागली बरं का. म्हणजे मी कशी होती तुम्हाला तर माहिती आहे. मागचे व्हिडिओ बघा आणि आत्ताचे व्हिडिओ बघा. आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी रडली असेल तर फक्त एकदाच, मी रडत नाही. नाहीतर पहिलं माझं इतकं रडायला यायचं, इतकं वाईट वाटायचं. पण आता मी स्वतःला खंबीर आणि स्ट्रॉंग केले की नाही, रडून उपयोग नाही, रडून काही भेटत नाही, लढावं लागतं. आणि मी ती लढतीये आता बरे का. तेव्हा पण लढली, आता पण लढते. स्वतःची लाईफ सांगणं म्हणजे एक लढणंच आहे, एवढं सोपी गोष्ट नाही. एक ना एक गोष्ट खरी सांगणं, इथं सगळी. तर मग ते प्रकारे झाला माझ्यासोबत की त्या सगळं ऐकून घेतलं आणि त्या क्षणाला ती लेडीज म्हणे, रडू नको बाळा, तुझ्यासारखी मला पण लेक असती, मला मुलं आहेत, मुलगी नाहीये, तू माझी मुलगीच आहे. तोच काय, त्याचा बाप जरी आला तरी मी तुला इथून काढणार नाही, तू बिनधास्त माझ्यापाशी राहा बरं का. बिनधास्त माझ्यापाशी राहा म्हणल्याच्या नंतर मी ती रूम बघितली, मी ती रूम घेतली. त्यांना सांगितलं माझ्याकडे काही नाहीये, कपडे सुद्धा नाहीयेत, मी येईल उद्या, रूम धुईल आणि मग ही करत. मग तिथं भाडं वगैरे किती आहे ती बघितलं. आता राहिला प्रश्न काय करायचं. तर ज्या फ्रेंडला मी फोन केला होता, ज्यांनी मला सजेस्ट केलं होतं मंदिरात जाण्याचं, त्या व्यक्तीनं माझी जिम्मेदारी घेतली 1 वर्षाची. तो म्हणे तुला याच्यातून बाहेर पडायचंय, तुला त्रास होतोय, तुझ्यावर अन्याय होतोय, ही सगळी कंडिशन मला माहिती आहे, मी बघतोय, ऐकतोय, आणि तुझ्याकडे कुठलाही पर्याय नाही असं नाही आहे. हा मित्र तुझ्या पाठीमागे आहे. तू रूम जी भेटल, किती बी भाडं असू दे, ती रूम भेटल, तुला आवडेल ती रूम करायची. आणि राहिला जॉब, तुला कुठे करू देत नाहीये, प्रश्न सोडून दे, तुला सगळं भेटेल. आणि तसंच झालं. मंदिरात गेले, मला पर्याय भेटला, ती रूम घेतली मी. माझ्याकडे काही नव्हतं, त्या व्यक्तीने माझ्यासाठी सगळी सोय केली. खाण्याचे भांडे, गॅसपासून, कपड्यापासून, माझ्या मुलांच्या सगळ्या कपड्यांपासून त्या व्यक्तीनं मी त्या रूममध्ये राहायला येण्याच्या पहिलं सगळं तिथं आणून दिलं बरे का. आणि असे लोक म्हणतात नाही, दत्तच मी म्हणन, जिथं देव पोचू शकत नाही तिथं माणूस पोचतो. त्या व्यक्तीनं माझी तिथं सगळी सोय केली. त्याच्यानंतर तो म्हणे फक्त खायचं, मुलांकडे लक्ष द्यायचं आणि कोर्टाच्या केसवर फोकस करायचा 1 वर्षभर फक्त ती करायचं. त्याबरोबर 17 नंबर फॉर्म भरायचा आणि 10वीची परीक्षा द्यायची बरे का. आणि जस्ट थोड्याच महिन्यापूर्वी राहिलेलं होतं, ते फॉर्म सुटणार होते आणि मला ते 17 नंबर फॉर्म भरायचा होता. हे प्रॉमिस माझ्याकडून घेतलं त्यांनी आणि माझी सगळी जिम्मेदारी घेतली.
मी कोर्टात जायची, हा माणूस मला कोर्टात परेशान करायचा, रस्त्याने परेशान करायचा, कुठेही परेशान करायचा. मी हार मानली नाही. इवन तो तिथं पण आला होता जिथं मी राहत होते. तिथल्या आजींना भेटण्याचा प्रयत्न केला, त्या आजींना फितवण्याचा प्रयत्न केला. तिथं येऊन माझ्या घरात घुसला, माझी माफी मागितली, सगळं सोडून दे, घरी चल, परत नंतर माझं चुकलंय, वकिलांनी मला सांगितलं म्हणून मी ती वाक्य यूज केलं की तू माझी बायको नाही, ही माझी मुलं नाहीयेत. वकिलांनी गो खायला सांगितला, तू खाणार का, तू म्हातारा आहे, तू काही बारकं बाळ नाहीये की तुला कळत नाहीये, बरोबर का. म्हटलं माझी घालवली ना, जेवढी गेली तेवढी वापस आणून दे, मी तुझ्यासोबत राहते. मी फक्त वाक्य माझं एवढंच होतं, माझी जेवढी इज्जत घालवली तेवढी इज्जत फक्त वापस आणून दे, मग मी तुझ्यासोबत येणार. जर माझी इज्जत वापस नाही आली तर मी तुझ्यासोबत येणार नाही. जशी गेलेली इज्जत वापस येत नाही, बोललेला शब्द वापस येत नाही, तशी गेलेली ही बायको तुला वापस भेटणार नाही. विषय संपला. पायावर लोळला, डोकं आपटलं, पण मी केस माघारी बी घेतली नाही आणि मी त्याच्यासोबत राहिली बी नाही आणि त्याच्याकडे गेली बी नाही. नंतर मी माझ्या मुलीच्या शिक्षण व्हायचं होतं, म्हणजे माझ्या मुलीचे पेपर व्हायचे होते, मुलाचे पेपर व्हायचे होते, म्हणून मी तिथं 6-7 महिने काढले. पण खूप त्रासदायक होते ती 6-7 महिने सुद्धा. हा माणूस कधी पण यायचा, कधी पण दरवाजा वाजवायचा, कधी पण बाहेर उभा राहून शिव्या द्यायच्या. खूप परेशान केलं त्यानं मला, बरं का. मग त्याच्यानंतर आता माझ्याकडे काही नव्हतं, फक्त काय होतं, त्यानं गळ्यात बांधलेले 2 मणी वगैरे ती होते. एके दिवशी कोर्टात तारखेला गेल्याच्या नंतर म्हणे, मग माझं काय माझ्या नावाचं मंगळसूत्र कशाला गळ्यात घालते, काढ म्हणे ती. असं ओढलं फेकलं त्याच्या तोंडावरती, घे आणि स्वतःच घालून फिर. तेवढंच राहिलं होतं, ती सुद्धा मी त्याच्या तोंडावरती फेकलं, बरं का. ह्याचं म्हणून माझ्याकडे काही नव्हतं. मग नंतर मी तिथे गेली, त्या रूममध्ये राहत होती, खात होती, तारकी करत होती, मुलांचं शिक्षणाचं करत होती. त्याबरोबर मी माझा 17 नंबर फॉर्म भरून माझी 10वी काढली डायरेक्ट, बरं का. 17 नंबर फॉर्म भरून मी 10वीची परीक्षेचा अभ्यास घरी बसून करत होती. 10वीची परीक्षा द्यायला मी गेली. परीक्षा दिली, ह्याच्या गांडीला मी पत्ता नव्हता. मी 10वीची परीक्षा दिली, परीक्षा द्यायला जायचे, परीक्षा दिली, पेपर सगळे झाले माझे, मुलांचं सगळं झालं. मग आता करायचं काय, हा इथं परेशानच करत होता. ह्याचं परेशानी थांबत नव्हती बरं का. हा जर 4-8 दिवसाला येऊन ह्याचा हा धिंगाणा मस्ती चालूच होती. आजूबाजूच्या लोकांना पण सगळ्यांना माहिती होऊन गेलेलं होतं, मी परेशान झालेली होती. मग आता करायचं काय, आता ते गाव सोडायचं. कोणतं, ह्याचं एकच हेतू होता ना की माझ्या इथं राहायचं नाही, कारण लोक ह्याला चिडवायचे, तुझ्याच इथं राहून तुला भांडते, विचार कर किती तिच्यात डेअरिंग आहे. मग ह्याचं नाव चाललं होतं, म्हणून ह्यानं ठरवलं की हिला इथून काढायचं. मग कसं काढायचं, भांडून, त्रास देऊ. पण मी हार नाही मानली. माझ्या मुलीचं जेव्हा रिझल्ट हातात पडला, ज्या दिवशी रिझल्ट हातात पडला, दुसऱ्या दिवशीच मी जो काही स्वतःच्या खर्चानी म्हणण्यापेक्षा जे काही माझ्या मित्रांनी मला, फ्रेंडनी माझ्या मदत केली होती, ते 4 भांडे आणि माझे कपडे घेऊन आणि माझे 2 मुलं घेऊन मी ते गाव सोडलं. जे गाव सोडलं ते गाव सोडलं पुन्हा फिरून तिथं तारकीला फक्त मी जात होती. तारकीला गेल्यावर सुद्धा आम्हाला परेशान करायचा. तर ही आहे माझी रिअल कंडिशन, की ह्या माणसानं मला एक वेळा मरण पसंत केलं असतं मी, पण ह्या माणसासोबत राहणं नाही आणि राहिले पण नाही. ज्या दिवशी त्या बाईसोबत बघितला मी, त्या दिवसापासून ह्या माणसासोबत नाहीच राहायचं ठरवलं मी. आणि ही माणूस धोकेबाज, ऐसान फरामोश, मतलबी, स्वार्थी, टाकून दिलेला किडा आहे. हा सडून मारणार. बायको करून बायको नाही म्हणला, लेकरं पैदा करून लेकरांना नाही म्हणला, आणि ह्यानं माझ्यासोबत राहून, त्या बाईसोबत राहून लग्न करून दोघींना पण धोका दिला. तर ती बाई तर त्याच्यासोबत राहते इस्टेटीसाठी, मला त्या इस्टेटीला आग लावायची नाहीये. माझा स्वाभिमान आणि इज्जत महत्वाची होती, जी माझी ह्यानं घालवली होती. आणि ती घालवून त्याच्यासोबत राहणं हे मला पसंत नव्हतं, म्हणून मी ती गोष्ट स्वीकार केली नाही आणि आजपर्यंत त्या मतावर ठाम आहे. मी आता मरल तरच जाईल, म्हणजे मरल तरच मी सुटल. त्या माणसाचं मी तोंड पण बघणार नाहीये, बरे का. मी मरल, पण त्या माणसासोबत एक क्षण पण कधी मी घालवणार नाही जिंदगीचा, आणि आतापर्यंत नाही घालवला. तर विचार करा, ही आहे माझी रिअल कंडिशन. आणि या सगळ्यातून मी गेले, मी कोर्ट कचेरी केली आहे, अजून बी केस कोर्टामध्ये पडलेलीच आहे.
फक्त मी जात नाही केसला, तारकीला मी जात नाही, कारण काही उपयोग नाही. हे लोक मला देणारच नाहीयेत. जेव्हा भेटल माझ्या मुलाला भेटल, परंतु मी काहीतरी केलं या गोष्टीची मला खंत नाही राहणार. काहीतरी मी केलं, काहीच नाही केलं आणि अशीच चिपूट घालून बसली, हा कलंक मला लागला असता. काहीतरी मी करून त्याची बायको जगासमोर आहे का नाही हे सिद्ध केलं, एवढंच माझ्यासाठी खूप आहे. भले त्यांना नका स्वीकारेना, जगाला कळलं, बरोबर का? तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपापली काळजी. तोपर्यंत बाय.